रोह्यात सुधा सितार शिष्यवृत्तीचा प्रेरणादायी उपक्रम। 500 विद्यार्थ्यांना सुदर्शन केमिकल्स कडून आर्थिक मदत। विद्यार्थ्यांच्या पंखांना मिळाले बळ। रायगड जिल्ह्यातील रोहा येथे सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज यांच्या पुढाकारातून सुधा सितार शिष्यवृत्ती या अनोख्या उपक्रमांतर्गत 500 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित करण्यात आले। हा कार्यक्रम डॉक्टर सी.डी. देशमुख शहर सभागृहात पार पडला। या कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक सादरीकरणे आयोजित करण्यात आली होती। सुदर्शन केमिकल्सच्या CSR उपक्रमांतर्गत आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा चित्रफितीद्वारे सादर करण्यात आला। तसेच जिल्ह्यातील 4 प्रेरणादायी महिला आयकॉन यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांसोबत विशेष संवाद सत्र घेण्यात आले। या संवादातून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासंदर्भात दिशा व आत्मविश्वास वाढवणारे मार्गदर्शन मिळाले। यावेळी सुउमेद या महिला व बालकांसाठी जीवन कौशल्य विकसित करणाऱ्या माहिती पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले। या कार्यक्रमास राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, नगराध्यक्ष वनश्री शेडगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक सुयश सिंह तसेच सुदर्शन केमिकल्सचे विविध अधिकारी उपस्थित होते। मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी या उपक्रमास उपस्थिती लावली। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। चौकशी झाली, त्या संदर्भातले एक सविस्तर उत्तर विधिमंडळातील सभागृहामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आणि या संबंध चौकशीमध्ये कुठेही कणभरही कुचराई होणार नाही, कुठेही दुर्लक्ष होणार नाही, हे राज्य शासनाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा संबंध राज्याच्या जनतेसमोर हे विधिमंडळातल्या त्यांच्या अंतिम दिवसाच्या उत्तरातून मांडली। त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाची जी भावना आहे की त्या संदर्भातली कडक कारवाई केली जावी, हीच भावना एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांची सुद्धा आहे। त्यामुळे निवडणूक, पोटनिवडणूक हा एक भाग आणि हा अपघात आणि या संदर्भातली चौकशी हा एक भाग। आम्ही आमच्या सर्व नेते मंडळींनी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठांकडे एक विनंती केलेली आहे की काँग्रेस पक्षासोबत आदरणीय अजितदादांनी अनेक वर्ष काम केलं। 99 म्हणजे अगदी 92 पासून ते खासदार झाल्यापासून राज्यमंत्री असताना सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलं। 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि 99 पासून 2014 पर्यंत हे आघाडीचे उपमुख्यमंत्री म्हणून किंवा एक मंत्री म्हणून सुद्धा काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत दादांनी काम केलं। 2019 पासून ते 2022 पर्यंत महाविकास आघाडीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून ते होते, विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा ते होते। त्याच्यामुळे गेल्या 30-35 वर्षापासून सर्वच पक्षांसोबत जे अजितदादांचे अतिशय मित्रत्वाचे आणि सहकार्याचे संबंध राहिले, त्यातून आम्ही ही विनंती काँग्रेस पक्षाला आमची कार्यकर्ता म्हणून सुद्धा राहील आणि त्या विनंतीला काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ हे त्या विनंतीचा मान ठेवतील असा आजही आम्हाला विश्वास आहे। शेवटचा प्रश्न आहे, अजितदादांच्या अपघाताचा FIR आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झाला असता तर कदाचित त्याला अधिक तपासाला वेग आला असता का? आणि छोट्या छोट्या अपघाताचे जर बघितले तर गुन्हे दाखल होतात, या अपघातामध्ये खरं तर या संदर्भामध्ये अनेक संभ्रम हे निर्माण करण्यात आलेले होते। त्याचं सविस्तर उत्तर जर आपण ऐकलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये दिलेलं आहे। FIR करण्यामध्ये कुठेही कुचराई ही त्या ठिकाणी होत नाही, पण या संदर्भातली सविस्तर चौकशी होऊन त्याची शहानिशा होऊन त्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही केली जाईल। ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे इतक्या पोटतिडकीने सांगतात त्यावेळेला आमच्या सगळ्यांचे सुद्धा दादांसोबत गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध राहिलेले आहेत आणि ज्या राज्याचे आदरणीय दादा सुपुत्र आहेत ते राज्य हे दादांच्या दुर्दैवी अपघात असेल, घात असेल, जेही काय असेल याबद्दल कुठेही कुचराई करणार नाही याची एक नागरिक म्हणून एक निश्चितपणाने मला खात्री आहे। त्याच्यामुळे जे काही असेल
ते राज्याच्या जनतेच्या समोर आपल्या सर्वांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला राज्याचे सरकारची पण आहे आणि केंद्र सरकारची पण आहे. दादांनी एवढं पक्ष वाढवला असताना पोटनिवडणुकीची सुमित्रा पवारांसाठी फोन लावायची वेळ येते. काँग्रेसकडे हा खरं तर माझ्या माहितीनुसार आदरणीय सुनेत्रा काकींनी सुद्धा काँग्रेस पक्षाचे जे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आहेत सकपाळजी यांच्यासोबत त्यांनी संपर्क केला. आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील यांनी सुद्धा खारगे साहेबांना संपर्क करण्याचा प्रयत्न जवळपास 3-4 दिवस केला. त्यातून त्यांना जे काही असेल तर त्या संदर्भातलं उत्तर ते दोघं जास्ती पद्धतीनं देऊ शकतील. पण काँग्रेसचे अनेक आजही नेते मंडळी राज्यामध्ये आहेत, देशपातळीवर आहेत, ज्यांच्यासोबत आदरणीय दादांचे अतिशय सलोख्याचे संबंध राहिले आणि त्यातून आमची ही विनंती राहील. आणि या राज्याची एक राजकीय परंपरा राहिलेली आहे आणि त्या परंपरेला अनुसरून ही पोटनिवडणूक व्हावी अशीच आमची एक माफक अपेक्षा आणि इच्छा आहे. आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते या आमच्या विनंतीचा मान ठेवतील आणि शेवटी जी काही आपली राजकीय परंपरा आहे ही सर्व पक्ष मिळून, मी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे असतील, मनसेचे आदरणीय राज ठाकरे साहेबांचे असतील, या सर्व मंडळींसोबत सुद्धा, या नेते मंडळींसोबत सुद्धा आमच्या पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी संपर्क केला. त्यांनी एक त्यांची भूमिका त्या निमित्ताने घेतली. आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील यांनी पहिल्याच दिवशी जाहीर केलं की त्यांचा पक्ष खरं तर इथे गेल्या वेळेला दादांच्या विरोधात त्यांच्या पक्षाचे उमेदवार होते, पण या वेळेला या सबंध परिस्थितीमध्ये ते पक्षाचा उमेदवार देणार नाहीत आणि त्यांनी या संदर्भातली भूमिका पहिल्याच दिवशी स्पष्ट केली. त्यामुळे त्यांचेही मी या निमित्ताने आभार मानेन. पण पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षाच्या नेते मंडळींनी पुढाकार घ्यावा अशी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किंवा अजितदादांची कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांची विनंती आहे. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदी शेवट झाले, त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महायुतीचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय आमच्या नेत्या सुनेत्रा काकी या योग्य वेळी निर्णय घेतील. रायगड जिल्ह्यावर निधीच्या बाबतीत इतर कुठल्याही बाबतीत दुर्लक्ष होणार नाही, अन्याय होणार नाही याची खबरदारी याआधी सुद्धा तिन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. ज्या वेळेला तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणून आमचे नेते अजितदादांनी सुद्धा त्यांच्याकडे ज्या वेळेला अर्थ व नियोजन खातं होतं त्यावेळेला सुद्धा झुकतं माप त्यांनी रायगड जिल्ह्याला दिलेलं आहे. त्यामुळे पालकमंत्री नाही म्हणून जिल्ह्यावर कुठलाही अन्याय हा होणार नाही याची दक्षता महायुतीच्या नेते मंडळींनी घेतलेली आहे. काही दादा गेल्यापासून प्रत्येक कुटुंबाला कुठून टार्गेट केलं जातं, आपण कसं बघताय काय सांगत नाही जमाने असतील किंवा मी कोणाच्याही नावाचा या ठिकाणी उल्लेख करणार नाही. तटकरे कुटुंबाचे आदरणीय अजितदादांसोबत संबंध म्हणजे त्यांच्या कुटुंबासोबत आणि त्याचबरोबर एकत्रित असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील यांच्यासोबत अतिशय आम्ही समन्वयाने तटकरे कुटुंबानी त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम केलं. अजितदादांच्या पक्षाचं ज्या वेळेला 2023 ज्या वेळेला पक्ष दोन्ही वेगवेगळ्या मार्गाने गेले त्यावेळेला दादांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. गेल्या 30-35 वर्षापासून आदरणीय अजितदादांसोबत सुनील तटकरे साहेबांचे एक घनिष्ठ सहकारी म्हणून, मित्र म्हणून संबंध राहिले. पुढेही ते त्या पद्धतीनं आम्ही एक कार्यकर्ता म्हणून राहणार. कोणाला पटो अथवा न पटो आदरणीय सुनेत्रा काकी त्यांच्या संबंध परिवारासोबत तटकरे कुटुंब किंवा मी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेच त्यांच्यासोबत ठाम पद्धतीनं उभे आहोत. त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आमच्या वतीनं जो काही खारीचा वाटा उचलायचा असेल तो आम्ही निश्चितपणाने सातत्याने उचलत राहू. तुम्हाला प्रश्न असा आहे की आजच्या तरुण पिढीला UPSC, MPSC सारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करताना अनेक अडचणी येतात. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय सल्ला द्याल आणि यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या मते काय आहे? कुठलाही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असलं तर आय थिंक त्याच्या पहिला स्टेप असते प्रॉपर गायडन्स. बरेच मुलांना बरेच संभ्रम असतात की काय आहे, एवढा मोठा सिलेबस असते, आम्ही करू शकणार की नाही करू शकणार. 5 लाख 6 लाख मुले एक्झाम देतात, फक्त 1000 सीट आहे किंवा 700 सीट आहे. तर पहिला टप्पा जे अडचणीचा आहे ते आपल्या डोक्यामध्ये हे क्लिअर करणं आहे की तुम्हाला फक्त एकच सीट पाहिजे.
किती दुसरे लोक काय करताय, किती सीट आहे त्याचे तुमचं काय घेणदेण नसलं पाहिजे. तुम्हाला एक सीट पाहिजे, तो एक सीट उपलब्ध आहे, तर तुम्ही त्या अनुषंगाने काम करा. जे मी म्हटले संभ्रम म्हणजे नेमका काय पद्धतीने तयारी करायचे, तर त्याच्यासाठी आजकाल भरपूर गायडन्स ऑनलाईन पण अवेलेबल आहे. पूर्वी काय होतं इंटरनेट पूर्वी की फक्त ठराविक ठिकाण जाऊनच तुम्ही त्या पद्धतीची तयारी करू शकत होते. आजची तारीख अशी आहे की बरेच मुले आपल्या घरात बसून पण इंटरनेटच्या माध्यमातून तयारी करू शकतात. आणि शेवटचं जे आहे परसिव्हिरन्स म्हणजे डेडिकेशन, कारण हे वेळ लागणारी एक प्रोसेस आहे. जसं मी म्हटले की फक्त एक्झामच पूर्ण सायकल कम्प्लीट व्हायला 1 वर्ष लागते आणि तर त्यापूर्वी 1 वर्ष तयारीचे असते. आणि त्याच्यात पण काही खात्री नाही आहे की तुमच्या सिलेक्शन होणार किंवा नाही होणार. तर जसं मॅरेथॉन रेसमध्ये आपल्याला फक्त काही वेळ लवकर धावून आणि मग एकदम रिलॅक्स होऊन चालत नाही, तर ससा न होता कासा होण्याची याच्यात गरज आहे. आणि परसिव्हरन्स एक खूप महत्वाचं आहे. आणि शेवटच्या डिसिप्लिन आणि टाइम मॅनेजमेंट. आपल्याला गोल सेटिंग करायला पाहिजे आणि हे फक्त UPSC किंवा MPSC साठी नाही आहे. आपण कुठलाही एक्झाम देत असाल तर त्याच्यासाठी आपल्याला टाइम टेबल बनवलं पाहिजे की मी ह्या आठवड्यात हे करणार, या महिन्यात एवढा करणार, पुढचे 3 महिन्यात हे करणार. आणि तो जे गोल सेटिंग आहे रिअलिस्टिक असली पाहिजे, सो दॅट तुम्हाला स्वतःला पण एक मोटिवेशन मिळत राहणार.